उर्मिला स्वयंपाकघरात आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मग आपल्याला लिंबाचं लोणचं बनवायचं. 30 लिंब घेतलेली आहेत मी, हे स्वच्छ धुवून. आता हे आणखीन एकदा पाण्यानं धुवून घ्यायले मी. आता हे असे धुवून घेतलेले आहेत मी. आता हे कपड्याच्या मदतीने पुसून घ्यायचे, कॉटनच्या कपड्याने स्वच्छ. कोरडे चांगले करायचे आणि थोडे हाडकू पण द्यायचे 10 मिनिटाला. मग आता हे असे काढून पुसून घ्यायले, तुम्हाला दाखवते मी. असे पुसून घेतलेले आहेत मी. आता प्लेटमध्ये काढून घेते असे पुसून मग, आणि 10 मिनिट वाळू देते चांगले. आपल्याला एवढ्या लिंबाचं गोड आणि तिखट लोणचं बनवायचं आहे. तर अगोदर मी तिखट लोणचं बनवून दाखवणार तुम्हाला मी कसं बनणार. आता हे लिंब चिरायचे ना, ह्याच्या 8 खापी करायच्या, अशा 8 असे पण चिरू शकता आणि पालते पण घालून चिरू शकता तुम्ही लिंब. आता हे पालते घालून चिरून दाखवते तुम्हाला मी. असे हे 8 तुकडे केलेले आहेत मी. आणि हाताला सांभाळून, ह्याचा रस लागला तर हातावर चाकू येऊ शकते, रस चिकट असते ना ह्याचा. तर हे असे चिरलेले आहेत मी. आता हे चिरून प्लेटमध्ये काढून घेतलेत लिंब सगळे. आता ह्याच्यामध्ये हळद लागणारी, मीठ 2 मीठ टाकले होतं मी ह्याच्यामध्ये मूठ. आता हे मीठ बरोबर झालं होतं मी टाकलेलं तेवढं. आणि हळद 1 चमचाभर, जास्त हळद टाकायची नाही. हळद जास्त टाकली तर उगीर लागते मग लोणचं. तर मग असं हलवून घेतलं होतं आता हे चमच्याच्या मदतीने मी. आणि एका भांड्यात भरून, टोपल्या वाटीत स्टीलच्या भरून ठेवलं होतं मी. तोपर्यंत 2 दिवस ह्या वाटीतच असंच ठेवलं होतं मी. आणि बघायची मधामध्ये उघडून कसं झालं काय नाही त्याला. 2 दिवस असंच रापू दिलं होतं लोणचं. लगेच्या लगे केलं तर हे होते म्हणून मी अगोदर रापू दिलं त्याला, कसं बनते काय नाही ते बघलं मी. आता हे असं खालीवरी करून ठेवलेलं आहे मी. आता मग आता धने भाजायचे. तर आपल्याला हे भांडं ठेवलेलं आहे मी. धने घेतले तर एवढे. आता हे धने भाजून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे पिठाचं. असे धने भाजणं झालेत आता आपले. आणि हे मिक्सरमध्ये काढून घेते पीठ मी. मग आता हे तेल ठेवले 1 वाटी गरम व्हायसाठी लोणच्याची. आता हे रेसिपी सुरू आता इथून. तर आता हे तेल 1 वाटी घेतलेलं आहे. थोडंसंच तेल घेतलेलं आहे मी, जास्त तेल टाकणार नाही याच्यामध्ये. आणि हे लोणचं 6 महिने जायचं करणार. हे 1 चमचा मेथी आणि हे हिंग एवढा घेतलेला. ही मोहरी एवढी घेतलेली, 1 चमचाच मोहरी होती. आणि एवढा लसण. आणि हे 4 चमचे चटणी लाल तिखट आपल्याला लागणार आहे. आता हे तेल गरम व्हायले तोपर्यंत आता हे लसण कुटून घेऊया आपण. आबडधबडच कुटायचं आहे लसण हे. असं आबडधबड कुटून घ्यायचा, जास्त कुटायचं, जास्त बारीक करायचं नाही लसण. असं झालं आता आपला आबडधबड लसण. तेल पण गरम व्हायले तर मोहरी टाकून बघायची तेलामध्ये थोडी थोडी गरम झाली की नाही. आता हे गरम झालेलं तेल आहे. आता हे बंद करायचा गॅस. आता गॅस बंद करून 5 मिनिट झाल्यावर हे सगळे मसाले टाकायचे आहेत आपल्याला. आता हे दुसरीकडे घेऊन जाते मी हे भांडं गॅसवरनं. असं आता गरम झाले तेल चांगलं, एकदम वाफा निघाल्या तेलातून. आता हे 1 चमचा घेतलेली 5 मिनिट झाल्यावर टाकलेलं आहे मी हे मेथ्या जाड असतात ना, त्याच्यानं अगोदर मेथ्याच टाकायच्या. मेथ्या गरम व्हायला टाईम लागते. 5 मिनिट झाल्याच्या नंतरच टाकल्यात बरं का मी मेथ्या ह्या. मग आता हे लागणारी मोहरी. भांडं खाली घेऊन टाकलं ना आपले मसाले करपत नाहीत, तेल गरम असते ना त्यामुळे जास्त हे लोणच्याचं. आता हे मोहऱ्या टाकून घेतल्यात मी मधामध्ये. हिंग पण टाकायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये. हिंगाचा पण टेस्ट चांगला लागते लोणच्यामध्ये. आता हे हिंग टाकून घेते मी. असं हिंगाचा टेस्ट खूप छान लागते लोणच्यामध्ये. ह्या तुम्ही लोणचं असं करून बघा किती टेस्ट लागते, मग मला सांगा. असं हे काढून घेतले मी. धन्याचं पावडर करून घेतलं होतं मी. आता हे लिंब, हे एवढे अर्ध्याच लिंबाचं लोणचं बनणार आहे मी. अर्ध गोडासाठी ठेवणार आहे मी. हे एवढे लिंब घेतलेले, धन्याचं पावडर हे बारीक करून घेतलेलं मी. आता हे तुम्हाला दुसऱ्या वाटीमध्ये काढून दाखवते. त्या वाटीचा माप समजणार नाही तुम्हाला. ही साधारण वाटी. हे लसण टाकून बघायचा मधामध्ये गरम झाला की नाही ते. करपत असलं तर लसूण टाकायचं नाही मधामध्ये. असा हे होऊ द्यायचा
आता हे सगळं टाकून देते मी. आता हे लसण, का तर करपल नाही ना आपला लसण त्याच्यामध्ये. अगोदर टाकून बघायचा लसण करपायले की नाही ते. आता हे असं हलवून घेतलेलं आहे मी. आता हे आपल्याला लागणारं धन्याचं आता साधारण छोट्याशा वाटीमध्ये टाकून घेते. तुम्हाला ह्या वाटीचा माप समजणार नाही म्हणून छोट्या वाटीत टाकून दाखवायले. वाटी भरून घेतला आहे म्हणून मी धने. आता हे धने तेलामध्ये टाकून द्यायचे. हे धनिया पावडर हे असं तेलामध्ये टाकून द्यायचं. एक जीव करायचा सगळा मसाल्याचा. हे लाल तिखट लागणार आहे मी लिंबामध्ये टाकणार आहे. ह्याच्यामध्ये टाकलं तर करपायची भीती असते म्हणून लिंबामध्ये टाकणार आहे. मग हे गरमच आहे थोडं कोमट कोमट. ह्याला थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यावरच लिंबामध्ये टाकायचं आहे. आता हे लिंब काढून घेतलीत मी बनवण्यासाठी. हे थोडीशी एवढी लिंब घेणार मी आता. लागणार आहे आपल्याला एवढ्या मसाल्यासाठी. 6 महिने लिंबाचं लोणचं राहू शकते हे असं लिंबाचं लोणचं बनवलं तर. आणि टेस्ट पण लागते ह्याचं चांगलं. हे 4 चमचे लाल तिखट लागणार आपल्याला. असं टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये लाल चमचे. तर लाल तिखट 4 चमचे टाकलेलं आहे. असं कालून घ्यायचं चमच्याने. मग आता हे कालून ठेवलेलं आहे मी. आता हे गोडासाठी ठेवलेली लिंब. आणि आता हे मसाला थंड झालेला आहे. थंड झाल्यावरच टाकायली मी आता याच्यामध्ये पूर्ण मसाला. हे असं टाकून घ्यायचं सगळं. आता ह्याला चमच्याच्या मदतीने हलवून घ्यायचं. आता हे सगळं आता झाकण लावून पण हलवते मी याला. पुन्हा चमच्याने आता हे बॉटलमध्ये भरून घेते. काचेच्या भरणीमध्येच लिंबाचं लोणचं भरायचं. का तर ते लोणचं खराब पण होणार नाही तुमचं लय जास्त दिवस. हे असं भरून घेतले. आता झाकण लावून ठेवलं मी. आता हे असं लोणचं टेस्टी बनलेलं आहे आपलं. तुम्ही करून पहा. आता हे गोड